प्रेक्षक हो, भारत हा विकसनशील देश आहे. भारताचं विकासाच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू आहे. जे देश विकसित आहेत त्यामध्ये जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका, रशिया इत्यादी देशांचा समावेश आहे. यापैकी जर्मनी आणि जपान हे देश दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झाले, पण त्यातूनही आज त्यांनी अल्पावधीतच आर्थिकदृष्ट्या गरुड झेप घेऊन विकसित देशांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. हे सगळं त्यांना का शक्य झालं? तर त्यांच्या देशात असणारी आर्थिक शिस्त आणि अर्थसाक्षरता. आपण मात्र आजही विकसनशीलच आहोत, कारण आपल्याला कुठल्याही शाळेच्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरतेचा धडा शिकवला गेला नाही. त्यामुळे आज आपल्या देशात लिहायला वाचायला येणाऱ्या लोकांची साक्षरतेची संख्या वाढली आहे, पण आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत आपण आजही निरक्षरच आहोत. जागतिक स्तरावर आर्थिक साक्षरतेचे काही सिद्धांत मांडलेले आहेत. ते सिद्धांत आपण अभ्यासतही नाही आणि त्याचं ज्ञानही करून घेत नाही. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुम्ही पाहताय सत्यवेद. आपल्याला वाटतं मी उच्च शिक्षित झालो, उच्च व्यावसायिक शिक्षण घेतलं, त्यामुळं मी सर्वज्ञ आहे. हा एक गोड गैरसमज आपल्या समाजातल्या बहुतांश वर्गात आहे. पण हा गैरसमज बाजूला ठेवून आर्थिक साक्षरतेचे धडे आपल्याला समजून घ्यावे लागतील, ज्यामध्ये प्राधान्याने येणारा आर्थिक नियोजनाचा पिरॅमिड अभ्यासावा लागेल, जो जागतिक स्तरावर मांडला गेलाय. यामध्ये आर्थिक नियोजनाचे टप्पे कसे असावेत याविषयी मांडणी केली आहे. हा पहा पिरॅमिड, ज्यामध्ये पिरॅमिडचा पाया हा रिस्क ट्रान्सफर करणं हा आहे. यामध्ये वय वर्ष 25 पासून जेव्हा नोकरी व्यवसायाची सुरुवात होते, तेव्हा पुढील 30 ते 35 वर्षाची कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याची जबाबदारी स्वीकारलेली असते. ही जोखीम ट्रान्सफर करण्यासाठी टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा, अपंगत्व विमा करणं अत्यावश्यक आहे आणि हेच या पहिल्या पायरीवरती सांगितलंय. विमा हा आर्थिक नियोजनाचा पाया आहे. योग्य आणि पुरेसा विमा सुरक्षा घेणं गरजेचं आहे. पिरॅमिडच्या दुसऱ्या टप्प्यावरती काय सांगितले ते पाहू. पिरॅमिडमध्ये दुसरा टप्पा हा नोकरी व्यवसायात स्थिर झाल्यावर आपल्या जीवनात येणाऱ्या सुनिश्चित इव्हेंट्स आहे, ज्यामध्ये लग्न, मुलं होणं, त्यानंतर त्यांचं शिक्षण, करिअर आणि स्वतःची निवृत्ती म्हणजेच रिटायरमेंट इत्यादी गोष्टी येतात, ज्यासाठी आवश्यक असा गॅरंटेड पैसा म्हणजे सुनिश्चित परतावा अपेक्षित आहे. यासाठी बचत, सेव्हिंग करणं अनिवार्य आहे. गुंतवणूक आणि बचत यामधला फरक समजून घ्यायला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यात असं सांगितलंय की तुम्ही बचत करा आणि रिस्क कमी करा, म्हणजे जीवनात असणाऱ्या सुनिश्चित प्रसंगांसाठी बचत ही आवश्यक आहे. वरील दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यावर येणारा तिसरा टप्पा म्हणजेच गुंतवणुकीचा, इन्व्हेस्टमेंट, ज्यामध्ये आपण पैसे वाढवले पाहिजेत याची अपेक्षा ठेवतो, पण ते अपेक्षेप्रमाणे वाढतीलच याची खात्री नाही. म्हणजे गुंतवणुकीमध्ये जोखीम, रिस्क आहे. या पिरॅमिडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की चौथा टप्पा जो दिसतोय तो आहे रिअल इस्टेटचा. म्हणजे चौथा टप्पा हा स्थावर संपत्ती साठवणं याचा आहे. म्हणजे प्लॉट, शेती, घर इत्यादी आपल्याकडे असलेल्या अतिरिक्त उत्पन्नातून पुढील पिढीसाठी स्थावर संपत्ती तयार करण्यासाठी आपण इथं गुंतवणूक करू शकतो. पण इथं पैसे अडकतात. कर्ज घेऊन एखादी स्थावर संपत्ती घेतली असेल तर ती बँकेची असते, आपली नाही. जेव्हा बँकेचा शेवटचा हप्ता संपेल तेव्हा ती आपली होईल. स्थावर संपत्ती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थलांतरित होते. फायनान्शियल पिरॅमिडमध्ये पाचवा टप्पा जो येतो तो आहे संपत्ती वाटण्याचा, म्हणजे वेल्थ डिस्ट्रीब्युशन. यामध्ये आपण आपल्या गरजा या समाजातूनच पूर्ण केलेल्या असतात, तर आता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या भावनेतनं समाजासाठी आर्थिक योगदान द्यायला हवं. तेव्हा आपण देणग्या देणं, वर्गणी, दानधर्म, चॅरिटी अशा गोष्टी करू शकतो, म्हणजेच वेल्थ डिस्ट्रीब्युशन. जगामध्ये प्रगत देशामध्ये आर्थिक नियोजन याप्रमाणेच केलं जातं, पण भारतामध्ये दुर्दैवानं हा पिरॅमिडच माहीत नाही आणि आपण नेमकं उलट्या दिशेनं नियोजन करतो आणि आर्थिकदृष्ट्या अडखळतो. मुळात विमा हा आर्थिक नियोजनाचा पाया आहे. तो भक्कम असेल तर तुम्ही आर्थिक इमारत उंच उभी करण्याची जोखीम घेऊ शकता. प्रेक्षक हो, अर्थसाक्षरता आणि त्याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा. आमच्या सत्यवेद चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.